प्रकारची लोक असतात, मदत घेणारी आणि मदत देणारी. 12 करोडच्या गाडीने जर का तुम्ही जात असाल आणि ऍक्सिडेंट झाला आणि त्यावेळेला एखादा सायकलवाला तिकडे उपलब्ध असेल आणि त्याने तुम्हाला मदत केली, मदत घेणारा कोण आहे आणि मदत देणारा कोण? श्रीमंती, काय आहात, कसे दिसतात, कुठे आहात, काहीच फरक पडत नाही. घेणारा आणि देणारा हे एकच नातं असतं. जो सतत घेत राहतो त्याला आपण दानव म्हणूया, आणि जो सतत देत राहतो कुठल्याही पोझिशन मध्ये असेल त्याला आपण देणारा म्हणून देव म्हणूया. आणि तसाच देव माझ्या आयुष्यात डेफिनेटली जेव्हा मला गरज होती तेव्हा उपलब्ध झाला. मिस्टर संतोष कसवंत, मी विनंती करीन टाळ्याचा गजर होऊ दे. 2006चा तो काळ होता. आजही 7.5 लाख रुपये ही मोठी अमाऊंट आहे, खरंच मोठी अमाऊंट आहे. त्यावेळेला 2 घरं आली असती, प्रभादेवीमध्ये 2 घरं आली असती. 3-4.5 लाखाला छोटी छोटी घरं उपलब्ध होती, चांगला जॉब होता, सगळं होतं. पण ते कोकोजी जर काय ह्या व्यक्तीने माझ्या आयुष्यात नसतं दिलं, म्हणजे त्यावेळेला द्यायचं काम नसतं केलं, मी घेणारी होती तेव्हा, मला मदतीची गरज होती, त्यांनी नसतं दिलं असतं, आय डोंट नो काय असतं. कारण ॲमॉक्सिलिन पोटॅशियम क्लेवलेट 625, मला ते पाटकर साहेबच बेटर सांगतील, बाकी कोणीच नाही सांगू शकत. एका 5 वर्षाच्या मुलाला जर का कंटिन्युएशन मध्ये 7 दिवसाचा कोर्स द्यावा लागत असेल 3 टाइम मध्ये, ती काय परिस्थिती असेल ना, ते फक्त एक फार्मास्युटिकलच सांगू शकतो. त्यामुळे माझ्या अप्लायन्ससाठी संतोष करतांच्या साहेबांसाठी थँक्यू मॅडम. गरज आहे का माहिती? मला माहिती बोलता येत नाही. सर्वांचं मनपूर्वक स्वागत या दिवाळी मीटमध्ये. आज बऱ्याच त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत तरी सुद्धा आपली आवर्जून उपस्थिती आहे, त्याच्याबद्दल खास विशेष तुमचं अभिनंदन. एवढा मेहनतीने तुम्ही इथे आलात आणि या दिवाळी मीटसाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. तर दिवाळीचा ॲक्च्युली जो शब्द आहे तो दीपावली असा आहे. दीपावली याचा अर्थ दीप आवली म्हणजे ओढ किंवा रांग, दिव्यांची रांग, बरोबर. एका दिव्याने होत नाही, ते आपल्या सगळ्यांचं मिळून जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे या बिझनेसमध्ये, या समाजामध्ये, या पृथ्वी तलावर आपण जे आलेलो आहोत, तर या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशनमधून काहीतरी क्रिएटिव्हिटी होत असते काहीतरी, बरोबर. तर त्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत की आपण एकत्र येऊन काहीतरी विचार मांडतो प्रत्येकाने आपापले, आणि त्या एकत्र बसून काहीतरी त्याच्यावर एनर्जी तयार होते, सामूहिक एनर्जी तयार होते. ऊर्जा फार महत्वाची आहे, एक्सायटेड महत्वाची. आपण एक्सायटेड आहात का सगळे? येस. तर ही एक्साइटमेंट अजून वाढत जाईल अजून, कारण अजून आपली दिवाळी यायची आहे. दिवाळीच्या निमित्ताने अजून कंपनी काही ऑफर वगैरे नवीन बरोबर येतील, चांगल्या ऑफर येतील, तर त्याचा स्वीकार करायचा आहे, त्याच्यासाठी आधी तयारी करायची आहे, बरोबर. तर मी डिजिटल मार्केटिंग, जसं मॅडम सांगितलं की मी डिजिटल मार्केटिंगमध्ये म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर मी स्वतःची ओळख करून देतो, कारण काही लोक कदाचित नवीन असतील, ओळखत नसतील. तर मी संतोष कसवंत, मी पोलीस खात्यामध्ये मुंबई पोलीस दलामध्ये 33 वर्ष सेवा करून आज 7 वर्ष झाली रिटायर्ड झाले. आणि हे सगळं सांभाळून मी करत होतो. जसं यांनी सांगितलं, आम्ही गावोगावी रत्नागिरीपासून कुठले गाव असे केले असतील, आणि रात्री 2-2:30 वेळी कधी घरी आलो नाही. अशा तऱ्हेने काम केलेलं होतं आणि अजूनही करतोय. पण आज डिजिटल मार्केटिंगचं युग आहे आणि मी डिजिटल मार्केटिंगवर बऱ्याच वेळेला बोललेलो आहे आणि मी नेहमी प्रमोट करत असतो डिजिटल मार्केटिंगचा. आज उपलब्ध आहे तर त्याचा अतिशय प्रभावीपणे उपयोग करू शकतो आपण, आणि अतिशय सोपं आपण शिकायला घ्या. कारण मी आता शिकलो रिटायरमेंट झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही नक्कीच शिकू शकता, बरोबर. आणि त्याच्यामुळे वेळ वाचतो आपला, आणि फार वेगाने, एवढ्या वेगाने काहीच होऊ शकत नाही. इंटरनेटचा जो माध्यम आहे ना, एवढ्या वेगाने काहीच होऊ शकत नाही. तुम्ही फिजिकली काही करू शकत नाही, तुमची लिमिटेशन येतात काळाचं, वेळेचं, तुमच्या आपल्या प्रवासाचं. आज प्रवास एवढा अवघड झालेला आहे ना, तुम्ही आता येताना बघितलं तसं काय. तर प्रवासामुळे तो वेळ वाचतो ना आपला, प्रवास वाचतो, परिश्रम वाचतात. आणि डिजिटल मार्केटिंग तुम्हाला एकदा लक्षात आला की नाही फंडा काय आहे, लोकांपर्यंत कसं पोहोचायचं आहे, तर सोपं आहे. तर तो आपण विषय केव्हाही घेऊ. आज मी थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहे.
आज आपण DXN-साठी जमलो आहोत बिझनेससाठी, तर मी कधी प्रॉडक्टवर सहसा बोलत नाही, पण आज बिझनेसच्या म्हणजे हेल्थवर बोलणार आहे. हेल्थवर बोलण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे प्रॉडक्ट तर आपल्याकडे अमेझिंग आहेत, बरोबर आहे. डॉक्टर लिनने आपल्याला एक अतिशय चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे, त्याच्या माध्यमातून हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतं, असं कुठे मिळत नाही. एका प्लॅटफॉर्मवर कधी काही मिळत नाही. आपण जे नोकरी करतो पोटासाठी, पैसा कमवतो, तिथे हेल्थ नाही मिळते, हे गमावतो आपण, बरोबर ना. पण इथे आपल्याला हेल्थ बरोबर वेल्थ मिळते, बरोबर ना. हेल्थ, वेल्थ आणि त्याच्यावर आनंद पण आहे, हॅपीनेस पण आहे. हे फार वेगळं आहे, बरोबर. तर हे मिळतच आहे आपल्याला, प्रॉडक्टबद्दल प्रश्नच नाही आहे. परंतु नुसतं हेल्थ आहे ना, हेल्थची व्याख्या मुळात समजून घेतली पाहिजे आपल्याला, की हेल्थ म्हणजे जी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची व्याख्या आहे ती अशी आहे की इट इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल आणि सोशल वेलबिंग, असा त्यांनी शब्द वापरलेला आहे. त्या व्याख्येमध्ये तिन्ही घटक घेतलेले आहेत. म्हणजे तुमचं फिजिकलच नाही, त्याच्याबरोबर मेंटल हेल्थ पण चांगली पाहिजे तुमची, सोशल बिलिंग म्हणून तुमची काहीतरी आयडेंटिटी पाहिजे, समाजाबरोबर तुमचे चांगले संबंध कसे राहतात, समाजात तुम्ही कसे वावरता, त्याच्यासाठी मेंटली तुम्ही फ्री पाहिजे. तर ते सुद्धा गरजेचं आहे. कारण हे प्रॉडक्ट ज्या नॉर्मल स्टेटमध्ये काम करतात त्याच्यापेक्षा तुम्ही जर मेंटल स्टेटमध्ये चांगले असाल किंवा सोशल बिलिंग म्हणून जर चांगले असाल तर ते आणखीन 10 पटीने चांगलं काम करू शकतात. त्याच्यासाठी केवळ हेल्थ हा एकच, म्हणजे हेल्थ हा फिजिकल लेवलला बघून उपयोग नाही, ते तुम्हाला होलिस्टिकली बघायला लागेल. त्याला होलिस्टिक हेल्थ म्हणतात. म्हणजे सगळ्या बाजूने तुमची सर्वांगीण प्रगती, माणूस म्हणून तुम्ही आयडेंटिटी तुमची काय ठेवायला. त्याच्यासाठी मेंटल हेल्थ आणि फिजिकल म्हणजे स्पिरिच्युअल, आपण ज्याला स्पिरिट म्हणतो, आत्मा म्हणतो. तर आज ही दिवाळी मी तुम्हाला हा संदेश देतोय की आपल्याला हे शरीर, मन आणि आत्मा हे 3 दिवे एकमेकाला जोडायचे. हे 3 दिवे दिवाळी बघा सर्व अशा पद्धतीने करून बघा ही दिवाळी, की आतापर्यंत आपण केवळ फिजिकल लेवलला बघत होतो, हे प्रॉडक्ट घेत होतो. परंतु हे मेंटली कसं आपल्याला हे करता येईल, मनाला कशी शांती मिळेल. मनासाठी बरेचसे प्रोडक्ट आपल्याकडे, मना याचे पण आहे, रिलॅक्स करणे पण बरेच प्रॉडक्ट आहेत, बरोबर आहे. खूप चांगलं आहे. आणि आपली सगळी कॉफी सुद्धा खूप रिलॅक्स देते, बरोबर. साधी कॉफी जरी घेतली तरी आपल्याला खूप फ्रेश वाटतं, बरोबर. हे सगळी पॉवर आहेच ताकद, पण त्याच्याबरोबर आपण स्वतःवर, मनावर फार एनर्जी वेस्ट करतो. मन आपलं इतकं भटकत असतं दिवसभर, बरोबर ना. त्याच्यामध्ये बरीचशी एनर्जी वेस्ट होते. तर त्याला एकाग्र कसं करायचं, जर ते जर आपण व्यवस्थित ताब्यामध्ये ठेवलं किंवा त्याला जर कंट्रोल ठेवलं, त्याला कंट्रोल करून नाही होणार, तुम्ही ताब्यात नाही ठेवू शकत. तर अशी कुठलीही जगातली शक्ती नाही की मनाला ताब्यात ठेवेल, बरोबर. परंतु त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, मनाची जी ताकद आहे ना ती अफाट आहे, सबकॉन्शियस माइंडची ताकद अफाट आहे. पण त्याचा वापर करण्यासाठी किंवा त्याच्याबरोबर आपल्या आत्म्याला सुद्धा एक निरोगी ठेवण्यासाठी, निरामय जे आरोग्य आहे, निरामय ते कसं मिळवायचं, त्याच्यासाठी मेडिटेशनचा फार मोठा उपयोग आहे. मेडिटेशन हा जो कॉन्सेप्ट आहे तो, मेडिटेशन म्हणजे काय साधू संत व्हायला पाहिजे असं काही नाही, किंवा त्याच्यासाठी म्हाताराच व्हायला पाहिजे असं काही नाही. तरुण माणसांनी सुद्धा जर केलं तर त्याच्यामधून आपल्याला जी युथ पॉवर आहे ती अनुभवता येईल. आपल्याला अवेअरनेस, जसं मॅडमने मगाशी म्हटलं की स्वतःची जाण पाहिजे, जाण स्वतःला ठिकाणी झाली आतून जाणून. तर त्याच्यासाठी मेडिटेशन, कारण मेडिटेशनचं कारण असं आहे की शरीराला आणि मनाला जोडणारा जो दुवा आहे तो श्वास आहे. तर श्वासावर जर तुम्ही नियंत्रण हे केलं मेडिटेशनचं, श्वास, दीर्घ श्वास घेणं आपण घेतच नाही, इथून इथेच घेतो श्वास, त्या खाली जातच नाही, तो खरं म्हणजे इथून आला पाहिजे असं, बरोबर ना. जशी आपली एनर्जीची 7 चक्र आहेत ना, बरोबर. तर त्या स्पिरिच्युअल लेवलला तुम्ही जर थोडं लक्ष दिलं का, बरोबर आहे. त्याच्यासाठी मी जशी म्हटलं तसं म्हातार होण्याची गरज नाही, किंवा तुम्हाला अगदी अध्यात्म म्हणजे स्वामी साधू संत झालो अशी गरज नाही. सर्वांनी करण्याची गरज आहे. स्पिरिच्युअल हे येत नाही, ते बाळगोत खरं म्हणजे शाळेपासून शिकवायला पाहिजे. कारण परदेशामध्ये आता ही संस्कृती तिकडे रुजते, पण आपण मात्र सगळं विसरलो आहे. पण ते खरंच गरज आहे. आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने हेल्प पाहिजे असेल ना, तर ते स्पिरिच्युअल अँगलने जर तुम्ही बघाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की 7 चक्र जोपर्यंत तुम्ही त्याचा अभ्यास करत नाही किंवा त्यांना ॲक्टिवेट कसं करायचं, त्यांना जोडायचं कसं, आणि मनाला कसं समृद्ध करायचं, त्याच्याबरोबर आत्म्याला कसं जागायचं, आत्म्याशी कसा संवाद साधायचा, आतमध्ये जे संवाद आहे तुमचा तो महत्त्वाचा आहे स्वतःशी, बरोबर. तो नाद आहे तो जर तुम्ही जर शिकलं एकदा, ते मेडिटेशन हाच मार्ग आहे त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती बराच वेळ बोलता येईल. पुन्हा केव्हा तरी प्रश्न सरांना मी विनंती करेन की याच्यावरती 7 चक्र कशी ॲक्टिवेट करायची किंवा कशी मनाची आणि आत्म्याची कशी सांगड घालायची एकमेकांना,
कारण याचा उपयोग तुम्हाला बिझनेसमध्ये होणार आहे. हे केवळ आपलं ध्यान धरून बसायचं नाही आहे. त्याच्यासाठी सकाळचं एक 15 मिनिट 20 मिनिटं दिलं तरी खूप आहे. पण त्या कॉन्सन्ट्रेशनमुळे किंवा त्या एकाग्रतेमुळे आणि हे 3 दिवे जेव्हा एकमेकाला जोडले जातील तेव्हा तुमच्या बिझनेसमध्ये फारच फरक येईल. तेव्हा त्या हेल्थ बरोबर वेल्थ सुद्धा आपोआप येणार आहे. कारण गोल सिटीमध्ये त्याचा फार मोठा उपयोग होणार आहे. कॉन्सन्ट्रेशन तुमचं फोकस राहील. आज फोकस राहत नाही. सतत विचलित होतो कारण आपल्याला जबाबदारी एवढ्या असतात घरामध्ये, बरोबर आहे, ऑफिसमध्ये एवढे ताण असतो, एवढ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या विवंचना असतात की त्याच्यामध्ये आपण हरवून जातो, लगेच विसरतो. डायरीमध्ये बऱ्याच वेळा गोल लिहितो, काही प्लॅनिंग करतो, काय करतो, पण ते कुठल्या कुठे जातो. पण हा जो मार्ग आहे, हा 3 दिवे एकत्र जोडण्याचा, तो जर तुम्ही स्वीकारलात आणि मेडिटेशनच्या दृष्टीने जर तुम्ही किंवा फिजिकल बरोबरच इतर जे आहे होलिस्टिकल जे सायन्स आहे, होलिस्टिक मेडिसिन जे आहे अशी, बरोबर, आपलं जो होलिस्टिक बेस आहे. पण डॉक्टर लिमने हे फार मोठे दिलेले आहे किंवा हे मेडिसिन नाही आहे, हे प्रिव्हेन्शनसाठी आहे आणि तुमच्या होलिस्टिक आरोग्यासाठी आहे. या दृष्टीने तुम्ही हा एक माझा मेसेज या निमित्ताने मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे.